यस्य स्वयं स्वभावाप्ति रभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय पूज्यपादाचार्य भगवान की जय। वपुर्गृहं धनं दारः पुत्रा मित्राणि शत्रवः सर्वथान्यस्वभावानि मूढः स्वानि प्रपद्यते। इष्टोपदेशमध्ये 8 नंबरचा श्लोक चाललाय। सांग अर्थ रूपाली। अर्थ काय आहे या श्लोकाचं? वपुर्गृहं धनं दाराः पुत्रा मित्राणि शत्रवः सर्वथा अन्यस्वभावानि मूढः स्वानि प्रपद्यते। सांगा तुम्हीच, पुस्तक नाही माझ्यासमोर. पुस्तक कशाला पाहिजे? मी आहे की. चल बोल. काय अवघड आहे ते? आपल्याला 50 श्लोक पाठ केलेत की आपण. वपु गृह शरीर. वपू म्हणजे शरीर. शरीर, शरीर, घर, दार, धन. मित्र. धन, पुत्र, स्त्री, मित्र, शत्रू हे सर्वथा अन्य स्वभावानी सर्व माझ्यापासून ते भिन्न आहे. मूढ अन्य स्वभावाले आहेत. मूढ स्वानी प्रपद्यते. जो त्याला माझं म्हणतो तो मी आहे. मूढ आहे. हा ना. आहे. कोण आहे? मूढ आहे, मूर्ख आहे. तो मी आहे का असं आपण स्वतःचं परीक्षण करायचं आहे. म्हणजे सगळ्याला मी माझं म्हणतोय तर समजून घ्या की आपल्याला अजून तत्व समजलं नाही. अजून आपण मोही झालोय, रागीद्वेषी झालोय, त्यामध्ये अडकलोय. तर त्याच्यासाठी काय वाचत होतो आपण? वर्णी प्रवचनमध्ये त्यांनी घेतलं होतं. हां नाही, मोक्षशास्त्रामधलं वाचत होतो ना आपण. मोहाची महिमा. काल काय सांगितलं होतं? एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंतच्या जीवांमध्ये कोणाला मोह आहे? कुठला जीव मोही आहे? सगळे जीव मोही आहेत. फक्त सांगितलं कोणीतरी पंचेंद्रिय संज्ञी असतील तर कदाचित ते निर्मोहाची साधना करत असतील, कदाचित त्यांना आत्म्याचं भान असेल. नाहीतर असंज्ञी पंचेंद्रियापर्यंतचे सगळे जीव कसे आहेत? मिथ्यादृष्टी आहेत, मोही आहेत, संसारी आहेत. शरीराच्या जन्ममरणाला माझं जन्ममरण मानतो हा जीव. म्हणून सांगितलं शरीराची अवस्था आणि बाह्य सामग्री स्वयमेव उत्पन्न होते आणि नष्ट होते. मग वृथा हा जीव काय करतोय? त्याचा कर्ता बनायला जातोय. ते म्हणजे मी, माझं, मी कमवलं असे आधी जे काही विचार असतील ते नियमाने ह्याला दुःखी बनवतात. कर्तृत्व घेतो हा जीव. म्हणून कर्ता कर्माधिकारचं सांगितलं होतं की प्रत्येक गाथेमधून त्यांनी आपल्याला अकर्तृत्व दाखवलंय, म्हणजे स्वतंत्रता दाखवली आहे. कशा रीतीने? परद्रव्य स्वतःचं कार्य करतंय आणि मी स्वतःचं कार्य करतोय. मी पराचा करता नाही किंवा पर माझा करता नाही. इवन कर्म करताय का नाही हो तुमचं कार्य? जीव जे काही परिणाम करतो त्याच्यामध्ये कर्म कारण आहे की नाही? हा, निमित्त रूप आहे, करता नाही आहे. निमित्त असतं पण करता नसतं. म्हणून तिथं सांगायचंय की त्याचं परिणमन ते करायला लागलेत. कर्म पुद्गल आहेत, जड आहेत, त्याचं कार्य तेच करायला लागलेत. पण मी माझं कार्य करायसाठी स्वतंत्र आहे. कर्तृत्व कोणाचंही नाही. मरण अवश्य होगा ऐसा जानता है, परंतु मरण का निश्चय करके कुछ कर्तव्य नहीं करता. इस पर्याय संबंधी ही यत्न करता है. मरण येणार आहे माहिती आहे का नाही तुम्हाला? कधी येणार आहे हो? ज्ञानी झालाय तुम्ही.
कधीतरी येणार आहे, पण येणार आहे ह्याचा स्वीकार नाही आहे, नाहीच. त्याला मरण आलं, याला आलं, त्याला आलं. जसं ते विपत्ती मात्मनो मूढ परेशामिव नेक्षते. पुढे येणार आहे ह्याच्यामध्येच. काय करतोय तो जंगलात बसलेला मुलगा, त्या झाडावर बसलाय आणि त्याला दिसतंय जंगल जळते, तर त्याच्यामध्ये हा जळाला, तो जळाला, तो जळाला, ससा आलाय, तो जळाला, हरिण जळालं, ते झाड जळालं, सगळं बघतोय तिथं बसून. पण मी जळणार नाही, अशी त्याची मान्यता. तसं म्हणायचं की सगळे मेले, रोज न्यूज ऐकतोय कोणाचं ना कोणाचं, मग त्याच्यामध्ये मी पण मरणार, माझं पण मरण येणार आहे, हे कुठं आपल्याला विश्वास? किंवा त्याच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता असं विचारतायत. म्हणजेच समजून घ्या, शरीराचा मोह पडलेला आहे. जरी शब्दातून म्हणतोय की आम्ही मोही नाही, शरीराचा मोह मला नाही असं म्हणताय, पण तरी सुद्धा जे मान्यतेत पडलंय ना ते बरोबर बाहेर निघतं. मरण का निश्चय करके कभी तो कहता है मैं मरूंगा और शरीर को जला देंगे, कभी कहता है मुझे जला देंगे, कभी कहता है यश रहा तो हम जीवित ही है, कभी कहता है पुत्रादिक रहेंगे तो मैं ही जीऊंगा. इस प्रकार पागल की भांति बकता है, कुछ सावधानी नहीं है. म्हणजे मरण जवळ आलं तर मुलं आहेत तेच मी आहे, किंवा धन आहे ते मी आहे, असे वगैरे विचार त्या सगळ्यामध्ये. स्वतःला त्यांच्यापासून रक्षा मानतोय ना स्वतःची. म्हणजे ते सगळे माझ्या बरोबर आहेत तर मला काही होणार नाही, म्हणजे मी सुरक्षित आहे, मी जिवंत आहे असंच मानतोय. म्हणून पागल की भाती बघता आहे असं म्हणतायत. म्हणजे हा मोही आहे तर त्याला वेडा म्हणतायत. आता मला सांगा, कोणी निर्मोही आहे तो वेडा असतो का हो? तर महाराजांनी डायरीमध्ये सांगितलं, सम्यक दृष्टी को लोग बावला कहते हैं. इवन ह्याच्यात पण आलं, मोक्ष मार्ग प्रकाशक मध्ये पण होते, ज्ञानी जीवाला लोक वेडा म्हणतात. बरोबर आहे का चुकीचं आहे? म्हणजे ज्ञानीला लोक, जे काय बघणारी लोक आहेत ते वेडा म्हणतात का? क्यों? बरोबर क्यों? आपल्यामध्येच असतात ना. मग आपल्यामध्ये असलं तर वेडा असतो का? म्हणजे वेड्यासारखं करतो म्हणून. म्हणजे खाताना खातोय आणि म्हणतोय खाणारा नाही, जाणणारा आहे, मी झोपणारा नाही, मी बोलणारा नाही, असं म्हटल्यावर लोक वेडे म्हणणार नाही तर शाणा म्हणतात का? खाणारा नाही म्हणतो, परत ते धन सगळं आणतोय, भोगतोय, कमवतोय, संसार करतोय, आणि मी ते करणारा नाही म्हणतोय, मग लोक काय म्हणतायत? वेडा आहे. म्हणजे संसारामध्ये राहतोय, पत्नी लग्न केलं, सगळा संसार करतोय, मुलं बाळ करतोय, त्यांच्याशी रागद्वेष करतोय आणि म्हणतोय की हे माझे नाहीत. घरात जातोय आणि म्हणतोय घर माझं नाही. शाणा का वेडा हो? म्हणजे मान्यता बघा, हे सांगायचं आहे. व्यवहारामध्ये सगळा व्यवहार करणार की ज्ञानी, पण मान्यता काय आहे त्याची? की ह्या सर्वापासून मी भिन्न आहे. मग दृष्टी कुठं आहे ना, त्याच्या अनुसार त्याला फळ मिळणार आहे. जसं राम नाही का सीतेबरोबर राहत होता हो, सम्यक दृष्टी होता का मिथ्या दृष्टी रंजुगा की? आणि सीता सम्यक दृष्टीच होती. मग दोघं एकमेकाबरोबर राहत असताना शाणे होते का वेडे होते? शाणेच होते ना. मग रडले का बरं वेड्यासारखं दोघं? ही इकडं रडली आणि तो तिकडं रडला. याला म्हणायचं, म्हणजे म्हणायचं सगळं व्यवहार तर करेल की तसं दिसेल तुम्हाला. चारित्र मोहनीचं उदय आहे. चारित्र मोहनीच्या उदयाच्या निमित्तात दिसेल चंचलता झालेली, पण म्हणून त्याचं श्रद्धान ढळलं, तो मिथ्या दृष्टी झाला असं नाही. ठीक आहे. तर सांगायचं काय म्हणून, की असं ज्ञानीला कोणी वेडा म्हणेल, पण तरी तो ज्ञानी त्याच्यात वेडा होत नाही. म्हणून महाराजांनी काय वाक्य सांगितलं होतं की एका मनुष्याला 100 लोकांनी सांगितलं की हा वेडा आहे, हा वेडा आहे, हा वेडा आहे, म्हणून तो वेडा होत नाही.
पण एका डॉक्टरांनी सांगितलं की हा वेडा आहे, तर 100 लोक नाही म्हणले तरी सुद्धा तो काय कळलं, म्हणजे ऑथोराइज्ड माणसाने सांगितलंय ना की याच्या डोक्यावर परिणाम झालाय, हा वेडा आहे, तर ते बाकीचे काही म्हणू देत तो वेडाच आहे हे फिक्स होतं. आणि तेच जर डॉक्टरांनी सांगितलं की हा वेडा नाही आहे आणि 100 लोक त्याला वेडे म्हणत असतील, तर असं ज्ञानीच्या बाबतीत असं मला म्हणायचं आहे. ज्ञानी एकटा आहे तर तो वेडा नाही आहे, पण तुम्ही 10 लोक बघणारे तुम्ही त्याला वेडे म्हणत असाल. बरोबर, तेच आहे. अरिहंत कारण वैद्य आहेत, डॉक्टर आहेत खरे, त्यांनी सांगितलं की हा वेडा नाही. काय म्हणताय भैया? माझ्याशी बोलताय का सविने भैया? तर काय सांगितलं की इस प्रकार पागल की भांति बघता है की माझे सगळे धन आहे, वैभव आहे, परिवार आहे, तर मी सुरक्षित आहे, मी जिवंत आहे असं म्हणणारा वेडा आहे असं सांगतायत. आता हा वेडा खरा वेडा घ्यायचा आहे बरं का, खोटा वेडा नाही. अज्ञानी आहे तो वेडा आहे, जो मोही आहे तो वेडा आहे असं सांगतायत. तथा अपने को परलोक में जाना है यह प्रत्यक्ष जानता है, उसके तो इष्ट अनिष्ट का यह कुछ भी उपाय नहीं करता. काय इथून मरणार आहे तर कुठं जाणार आहे रंजू काकी? फलटणला. इथं मरणार नाही, फलटणमध्येच मरणार आहे. कुठं जायचं मरून? तेच विचार करू नका, आपल्याला त्याच घरात जन्मायचे, तेच लोक पाहिजेत. तर सांगतायत की परलोकात जायचं आहे ना कुठं तरी, मग काय तुमचं प्लॅनिंग आहे हो? कुठं तिथं जन्मणार, कोण संयोगी असणार, धर्म मिळणार की नाही, आत्मा आठवणार की नाही, काय संस्कार असणार आपल्यावर? म्हणून त्यांनी सांगतायत की परलोकात चाललाय तर तिथला इष्टनिष्ठचा काय उपाय केलाय का? और यहाँ पुत्र पौत्र आदि मेरी संतति में बहुत काल तक इष्ट बना रहे, अनिष्ट न हो ऐसे अनेक उपाय करता है. म्हणजे सगळे इथले उपाय चालू आहेत की जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत सगळे लोक माझ्याबरोबर चांगलं राहावेत, मी सगळ्याबरोबर चांगलं राहावं, हे सगळं इथलं करताय. पण परभवासाठी काय हो तुमचं प्लॅनिंग? सगळं वर्तमानाचं चाललंय पुरुषार्थ, पण दीर्घ काळापर्यंत, अनंत काळापर्यंत मला माझ्यामध्ये सुरक्षित राहायचं आहे, सुखी राहायचं आहे, मला दुःखाच्या जवळ पण जायचं नाही, ह्याचं प्लॅनिंग करायला नको का आता? म्हणून सांगतायत की जरासं जागरूक व्हा, स्वतःचं ओळख करून घ्या, तोच खरा उपाय आहे, सगळ्या अनिष्टाला दूर करणारा आहे. आता परवा का कुठल्या तरी अजैन गुरु कोणीतरी त्यांचं जस्ट एक क्लिप आली होती हो समोर, त्यांचं प्रवचन चालू होतं आणि त्यांनी सांगितलं 2026 मध्ये खूप मोठी लढाई होणार आहे, युद्ध होणार आहे आत्ता 2026 मध्ये, आणि तेव्हा इतकं नसधूस होणार आहे, सगळीकडे बॉम्बस्फोट म्हणा असं काय काय होऊन किंवा नाश होणार आहे खूप मोठा, आणि मग सगळी लोक पळत जंगलात जा, गुफात जा असं जाऊन राहणार आहेत असं त्यांनी सांगितलंय बरं का. आता ते किती खरं वगैरे माहीत नाही, पण मला सगळं त्यांच्या सांगण्यातनं षष्टम काल दिसत होता फार नंतरचा, आत्ता 2026 मध्ये नाही, पण असेल कसली कुठल्या देशामध्ये वगैरे तसं काय होणार असेल तर मला विचार आला की एवढं ऐकून तर लोकांना भय वाटून धर्माकडे किती येत आहे तो. ते धर्मगुरू होते त्यांचे, पण त्यांनी जे काय सांगत होते ते ऐकून कोणी घाबरून धर्माला लागतोय असं दिसतंय का समोर? सगळे रानात जाते, तुम्ही दुकानात जाता म्हणे. म्हणजे मोही जीव ते सोडायला सुद्धा तयार होत नाही. मग झालं होतं ना असं मागं सांगितलं होतं काय, आता आपलं चालू आहे तसं प्रकरण की वपूर गृहम धनम दारा, धनाविषयी किंवा आपल्या घराविषयी इतका मोह असतो की सोडायला नको वाटतं कुठलीही प्रतिकूल परिस्थिती येऊ दे. काय झालं तर रंजू काकी की जेव्हा फाळणी झाली ना इंडिया पाकिस्तानची, तर तेव्हा पाकिस्तानमध्ये अनेक इंडियन जाऊन राहिलेले होते, मोठा व्यापार करत होते, आपलं तिथं बिझनेस सेटल झालं होतं त्यांचं, आणि काय सगळं लाईफ सेट झाली होती व्यवस्थित, सगळे मुलं पोरं वगैरे सगळे तिथं होते त्यांच्या हाताखाली. तर असंच एक पंजाबी परिवार होता,
सिंधी पंजाबी परिवार. आणि तो पण तिथं कुठल्या तरी एका एरियामध्ये राहत होता पाकिस्तानच्या. आणि तिथं खूप मोठी त्याची शेती होती, इतकी अमाप शेती होती, एवढं मोठं त्याचा व्यापार होता, इन्कम होती. तर ते आणि भला बरं मोठाच्या मोठा परिवार होता. एकच तो मनुष्य, त्याच्या 4 बायका होत्या. एकाच वाड्यामध्ये मोठ्या घरामध्ये राहत होता, आपल्या शेतामध्येच घर बांधून. आणि कोण नाही, कोणाशी संपर्क नाही, काय नाही, आपलं आपलं जीवन चाललं होतं त्याचं. आणि त्याच्या शेताच्या व्यापाराच्या निमित्तात, शेतीच्या निमित्तात अमाप धन संपत्ती त्यांनी गोळा केली होती. आणि त्याचा परिवार खुश होता त्याच्यामध्ये. त्याच्या 4 बायका, त्याची पोरं सगळे तिथं राहत होते. आणि जेव्हा ही फाळणी झाली त्यावेळी सांगितलं की सगळे चवताळून उठले होते. इंडियामध्ये जे पाकिस्तानी होते ते तिकडे गेले आणि पाकिस्तानातले असलेले सगळे इंडियन्स इकडे येत होते. पण आता ह्याला न्यूज जाऊन लोकांनी सांगितलं, म्हणलं इथं राहणं रिस्की आहे, इथं नको राहायला, काय पण होऊ दे, आपलं जीव वाचवायला पाहिजे तर इथनं जायलाच लागणार. तर हा म्हणाला की मी माझं संपत्ती सोडून जाणार नाही. का हो, प्रिय म्हणजे प्राणापेक्षा प्रिय असते ती. तर त्यावेळीस त्या बायका त्याला समजवतायत की जाऊ दे, आपण परत कमवू शकतो, पण जीव गेला तर काय करणार, इथं राहायला नको, आपण जाऊ. आणि सगळे काय म्हणायचं पाकिस्तानी चवताळून उठले होते आणि ते काय मिळेल त्या हत्यारांनी मारत सुटले होते इंडियन्सना. कोणाच्या हातात बंदूक, तलवारी, दगडं, काठ्या सगळं घेऊन फिरत होते. आणि हे वेगळं राहत होते ना, एक आयसोलेटेड एरियामध्ये, म्हणजे असं शेतामध्ये एकटंच घर त्यांचं, कोण नव्हतं आजूला बाजूला. मग तो म्हणाला मनुष्य की आपल्याजवळ कोण येणार नाही, काय घाबरू नका, आपलं कोणाशी काय वैर नाही आहे, आपला संबंध नाही आहे, आपल्याला कोण करणार नाही काय. पण तरी सुद्धा स्त्रियांनी सांगितलं की कधी कसली वेळ येते सांगता येत नाही, आपण इथं राहायला नको. पण तो आता म्हणला की मी कर्तबगार आहे, मी तुमचं रक्षण करणार. तरी सुद्धा स्त्रिया त्याला समजवत आहेत की नको, शिलावर बेतलं तर आम्ही काय करणार, इथं राहायला नको. पण तरी त्याचं हट्ट की मी इतकं सगळं आपलं एम्पायर सोडून जाणार नाही. आणि तो म्हणाला की आपल्याजवळ पिस्तूल आहे, काय मोठं बंदूक आहेत आणि त्याच्यानी आपण आपलं रक्षण करू शकतो, भरपूर माझ्याकडं बारूद आहे, काय ते गोळ्या आहेत, त्यामुळं कोण आपल्याजवळ येणार नाही, काय करणार नाही, असं आपलं त्यांनी सांगितलं. आणि आता सगळ्यांना घेऊन सगळे पळाले ते बरं का. त्याच्यासमोरून इंडियन्स दिसत होतं की सगळे पाकिस्तानी त्यांचे पाठलाग करतायत, त्यांना त्रास देत आहेत. म्हटल्यावर सगळे इंडियन्स बाहेर पडत होते तिथनं. त्याच्या डोळ्यासमोर दिसलं की बाजूबाजूचे कोण असतील ते सगळे भारतीय बाहेर पडलेत. आणि आता हा एकटाच राहिला, त्या फॅमिली त्यांची एकटीच. आणि मग आता सगळ्यांनी समजवलं होतं की वेळ घालवू नको, लवकर चल. पण तो म्हणला मला कोणी काय करणार नाही, आणि आलं तर मी माझ्या रक्षेचं साधन माझ्याजवळ आहे. आणि मग त्यांनी सगळे आता दिसलं त्याला की कोणी पळत यायला लागलेत सगळे पाकिस्तानी, तिथले सगळे चिडलेले लोक सगळे. तर ह्यांनी सगळं त्या घराचे कंपाऊंड बंद केले, सगळे दारं खिडक्या बंद करून सगळ्या आपल्या मुलांना बायकांना घेऊन टेरेसवर बसला जाऊन. आणि म्हणला की आपल्याजवळ कोणी येणार नाही, आलं तर माझ्याजवळ बंदूक आहे. आणि आता सगळ्यांना त्यांनी तिथं दबा धरून बसायला लावलं, कुठं गच्चीवर, आणि स्वतः पिस्तूल घेऊन आता उभारलाय, कोण जवळ आलं तर मी त्यांना मारतो म्हणून. आणि काय थोडीच होती लोक, सगळी लोक अशी सुसाट पळत सुटली होती आणि कोण मिळेल त्याला कसंही संपवत होती. आणि आता सगळे पळत इथं याच्या घरापर्यंत आले. तरी पण तिथं त्या स्त्रिया त्याला परत परत सांगतायत की अजून वेळ गेली नाही, चला जाऊ. पण मोही जीव कसा असतो, कशाचं मोह होतं, वपुर्गृहं धनं दाराः पुत्रा मित्राणि शत्रवः. सगळ्याचा मोह होता, कशाचा नाही राहिला. धन, दारा, पुत्र, स्त्री, घर सगळंच आलं, शरीर सगळ्याचा मोह होता. त्याच्या निमित्तात असं विवेक जागृत झाला नाही. आणि ते सगळे येऊन दारं खिडक्या फोडायला लागले. आता कुठं जाणार, हा वरून नुसतं बंदुकीने उडवतोय, किती म्हणून उडवणार. अशी इतका मोठा मॉब होता तिथं, आणि त्या बंदुकीला कोण घाबरणारं पण नव्हतं. त्यामुळे हे लोक अजून चिडली, हा आपल्याला मारतोय, इंडियन आहे हा नक्कीच. आणि झालं, सगळीकडनं त्यांनी घर फोडून आत शिरले. आणि आता त्या स्त्रियांना भय वाटलं की नियमाने आता हे काय ना काय करणार. आणि आपल्या शिलावर येऊ नये म्हणून त्या 4 स्त्रियांनी आपले प्राण दिले पहिला. आणि मग हा शेवटी
त्याला पण कळालं की आपण आता त्याच्यातून वाचणार नाही आहे, तर ते सगळे वर चढत यायला लागले ना. त्याचं सगळं खाली धान्य धन सगळं पळवलं लोकांनी, सगळं नासधूस करून टाकलं. आणि आता वर चढायला लागलेत हे दिसल्यावर त्या मनुष्याने सुद्धा स्वतःला शूट करून घेतलं. काय झालं? कशामुळं? सर्वथान्य स्वभावानी मूढ स्वानी प्रपद्यते. मूळ जीव या सगळ्याला माझं म्हणतो, त्याची रक्षा मी करू शकतो, ही गलतफहमी आहे ना. म्हणून सांगितलं की त्याच्या निमित्तात आपले प्राण गेले तरी सुद्धा चालतंय, पण ते माझ्याजवळ राहायला पाहिजे, मी त्याच्याजवळ राहायला पाहिजे, अशी सगळी कल्पना असल्यामुळं सत्य स्वरूप समजत नाही. म्हणून सांगते तुम्ही परलोकाचं पण विचार करा. आपल्याला जे दुःख आत्ता झालंय अज्ञान अवस्थेमध्ये, तसं दुःख पुन्हा भोगायचं नसेल अनंत काळापर्यंत, तर आत्ता काय करा? तत्वनिर्णय करा, आत्म्याचा अनुभव करा आणि धर्ममय राहा. तर वर्तमानात सुद्धा सुरक्षा आहे आणि भविष्यात सुद्धा. किसी के परलोक जाने के बाद इस लोक की सामग्री द्वारा उपकार हुआ देखा नहीं है. काय म्हणले संजू काकी? परलोकामध्ये जाण्याचं असेल तर त्याला परलोकामध्ये जायचं गेला, मग त्याला वर्तमानात जे काय कमवलंय ना इहलोकामध्ये, ते किती तिथं मदत केलं? म्हणजे इथं तुम्ही कमवून ठेवलाय ₹1,00,000 समजा तुमच्याजवळ, लाख कसं करोड रुपये कमवून ठेवलाय जवळ, आणि मेला आणि परभवात गेला. सांगा करोड रुपये कसं नेले? किसी के परलोक जाने के बाद इस लोक की सामग्री द्वारा उपकार हुआ देखा नहीं है, परंतु इसको परलोक होने का निश्चय होने पर भी इस लोक की सामग्री का ही पालन रहता है. म्हणजे जो तो मेला ना पंजाबी, त्यांनी किती नेलं? इतकी मोठी संपत्ती त्याची म्हणला, पण काय काय नेऊ शकला बरोबर? सगळं इथलं इथं सुटलं आणि म्हणजे दुसऱ्यासाठी कमवून ठेवलं आणि गेला, असं झालं. आयुष्यभर कमवलं, कष्ट केलं आणि दिलं दुसऱ्याच्या नावावर आणि निघून गेला. असं झालं जेव्हा त्या परवस्तूंविषयी मोह होतो त्यावेळेस. मग असं कोणाचं सांगितलं होतं उदाहरण अजून एका भिकारीचं? तो नाही का रस्त्यावर, साऊथ इंडियामध्ये झालेली घटना, रस्त्यावर बसून त्यांनी आयुष्यभर भीक मागितली, पण त्याचं स्वप्न होतं त्या ज्या घरासमोर बसायचं ना, ते घर होतं एकदम आलिशान मोठंच्या मोठं. त्याला इच्छा होती की मला असलं घर घ्यायचंय किंवा हेच घर घ्यायचंय. कोण होता हो? करोडपती. आणि स्वप्न कसले होते? करोडपतीची. म्हणजे मला ते घ्यायचंय किंवा ते तिथं जाऊन मी राहणार. कसं? भीक मागून पैसे कमवून राहणार. आणि असं विचार करून तो रोज पैसा कमवायचा, आणि ते कमवलेले गमवायचा नाही. खायचं तर कमी खायचं का? सेविंग करायचं आहे ना. असं करत करत लिटरली त्यांनी करोड रुपये जवळ कमवले होते. भिकारी बरं का, भिकारी नाही, करोडपती म्हणायचं. आता कसं म्हणायचं? तर असं करत करत त्याचं लाईफ संपत आलं, पण तरी इच्छा संपली नाही. आणि एक दिवस मेल्यावर त्या कोणाचा असतो? भिकारी कोणाचाच नसतो. त्यामुळं काय झालं, गव्हर्नमेंटचे लोक आले, त्याची डेड बॉडी काढली, तिथलं सगळं सामान काढलं. ती जमीन स्वच्छ करत असताना त्यांना त्या जमिनीमध्ये जे काही चिल्लर आणि पैसे वगैरे मिळाले ना, सगळे मोजले तर करोड रुपये निघाले. कुठे गेले सांगा ते पैसे? गव्हर्नमेंटला. कोणासाठी कमवलं सांगा आता आयुष्यभर त्यांनी? म्हणजे विचार करा, त्या गव्हर्नमेंटला फायदा व्हायचा होता, तर ह्यांनी आयुष्यभर आपलं जीवन रस्त्यावर भीक मागत काढलं आणि कमवून ठेवलेलं दिलं सगळं त्यांच्या हातात. तुम्हाला काय लाभ झाला हो? म्हणून माताजी पण सांगतायत ना, तुमच्या धनाचा वापर तुम्ही एकतर दान करा, भोग घ्या, नाहीतर धर्मात घाला, यात्रेत घाला, नाहीतर नष्ट होणार आहे असंच. काय काय करता हो? किती त्याचा वापर होतो आपल्यासाठी? दानासाठी किती, भोगासाठी किती. काय करतो ना? ते आपल्या कामाचं राहतंय ना दुसऱ्याच्या कामाचं राहतंय. म्हणून एक लेख आला होता अतुल काका, आणि त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं की
जे कमाई असते आपली तर त्यातलं 6% नियमाने दान असतं. तुमच्याजवळ आलेलं जेवढं काही धन आहे, जे काय इन्कम झालेली आहे तुमची, तर दर महिन्याची इन्कम एक टोटल समजा ठेवली आहे आपण करून ग्रॉस, तर त्यातले 6% नियमाने दान असतं. तुम्ही करा नाही तर नाही करा, जर भोगलात तर निर्माल्य सेवन झालं तुमच्याकडनं. कळलं का मला काय म्हणायचं? 100 रुपये आज तुम्हाला मिळाले, एक इन्कम झाली तुमची, तर 6 रुपये दान असतं त्यातलं. असतं, काढतो नव्हे, असतं. मग बाकीचं सगळं तर तुमच्या इच्छेनुसार. मग असं आपण आपलं कॅल्क्युलेशन करायला नको का? जे काय आपल्याला आय होती आहे तर त्याच्यामध्ये एवढा हिस्सा आपल्याला दान करायचं आहे, एवढा आपल्याला भोगायचं आहे. भोगायची सुद्धा अक्कल नाही आहे म्हणतात. म्हणजे धन नुसतंच साठवायचं कार्य चाललं आहे. आणि या पिढीला नाही, पुढच्या पिढीला नाही, कधी मिळेल, भविष्यात नाही राहिला तर असल्या विचारांनी ते मिळवलेलं धन काय आपलं आयुष्यसुद्धा भोगत नाही आहे जीव. म्हणजे असं नुसतं व्यर्थ चाललं आहे. ठीक आहे, तर काय सांगितलं? इसको परलोक होने का निश्चय होने पर भी इस लोक की सामग्री का लावू दे की, चालतं त्याच्यावर बस. तिकडं कुठं लागली नाहीस ना? मा तुमच्या याच्यावर घ्या, असू दे, बस त्याच्यावर. झाले आता. तर परंतु इसको परलोक होने का निश्चय होने पर भी इस लोक की सामग्री का ही पालन रहता है. म्हणजे मरून परलोकात जाणार आहे ह्याची काय तयारीच नाही आहे. काय तयारी करतो? मेल्यावर आपण पुढच्या भवात जाणार आहे, तर इथून काय घेऊन जाणार? किती धन कमवलं तरी घेऊन जाणार नाही. किती तुमच्याजवळ दागिने, कपडे, परिवार असेल तरी पण तो इथला इथंच सुटणार आहे. भलेही तुम्ही मरून त्याच घरात तिथंच बाजूला जन्मला असाल तरी सुद्धा ते सगळं तुमचं नसतं. कळत आहे का? किडामुंगी होऊन जन्मला असाल त्याच घरामध्ये, तर म्हणा बघू आता ते माझं घर आहे, ही माझीच मुलगी आहे, हे माझं धन आहे, ते घातलंय ना लॉकेट, ते माझं आहे. कोण म्हणते हो? ते तर संज्ञ आहेत, त्यांना कळत बी नाही. जे संज्ञ असतील ना, कदाचित पालबिल झाले असेल तर दिसतंय सगळं डोळ्याला, की समजा तिथंच जन्मली असेल आणि खाली अजून प्रेत पडलंय तिचं समजा, तर दिसतंय डोळ्याला की आपलं सगळं शरीर आहे आणि त्याच्या बरोबर काय काय चाललंय. जाळतायत हे दिसल्यावर काय करेल हो जीव? सगळेजण मिळून आपल्या शरीराला जाळतायत. मग त्या ह्याच्यात सांगितलंय ना भजनात आहे का, ओ प्यारे परदेसी पंछी जिस दिन तू उड़ जाएगा, तेरा प्यारा पिंजरा पीछे यहाँ जलाया जाएगा. तुझं हे पिंजरा आहे, वाटतंय का पिंजरा आहे? हा पिंजरा इथं जाळणार आहेत लोक. कोण जाळणार? बाहेरचे परके नाही, वैरी नव्हे, तुझ्या घरातलेच लोक तुला जाळणार आहेत. आणि मग ते आपल्या डोळ्याने आपल्याला बघवणार का? म्हणून सांगतायत काय करा, शरीराचा स्वतःच्या धर्मासाठी, त्या आराधनेसाठी, संयमासाठी उपयोग करा, तर ते शरीर तुम्हाला साथ देईल, किंवा त्या शरीराचा आपण योग्य वापर केला, अन्यथा नाही. तथा विषय कषायों की परिणति से तथा हिंसा आदि कार्यों द्वारा स्वयं दुखी होता है, खेद खिन्न होता है, दूसरों का शत्रु होता है, इस लोक में निंद्य होता है, परलोक में बुरा होता है. कशामुळं? विषय कषाय रूप परिणतीने किंवा 5 पापांनी. 5 पाप कुठले माहित आहे? हिंसा, झूठ, चोरी, कुशील आणि परिग्रह, हे 5 पाप आहेत. आपण किती करतो? आपण लय निष्पाप वाटतंय आपल्याला, तर सांगतायत हे पाप करणारा जीव नियमाने नरकाला जातोय. मग जायचंय, थांबा, आता अमेरिकेला जायचंय, नंतर नरकाला जायचंय. अमेरिकेला गेलेला कुठं जातो? स्वर्गात जातो का नरकात जातो? संजू काकी
म्हणून सांगतायत काय, पापाची परिणती नको आपल्याला आपल्यामध्ये. ऐसा स्वयं प्रत्यक्ष जानता है तथापि उन्हीं में प्रवर्तता है इत्यादि अनेक प्रकार से प्रत्यक्ष भासित हो, उसका भी अन्यथा श्रद्धान करता है, जानता है, आचरण करता है, सो यह मोह का महात्म्य है. इस प्रकार यह जीव अनादि से मिथ्या दर्शन, मिथ्या ज्ञान, मिथ्या चारित्र रूप परिणमित हो रहा है. नाव काय तुझं? जीव. म्हणून ह्याला म्हणायचं मिथ्यात्व, की हे म्हणजे शरीर म्हणजे मी आहे असं मानलं, त्याच्याकडनं आपली ओळख करणं, ह्यालाच मिथ्यात्व म्हणायचं. मिथ्यात्व म्हणजे काय, लई शब्द वेगळा असला तरी खोटं, त्या खोट्याला आपलं मानणं हेच दुःखाचं कारण आहे. म्हणून स्वतःला जीव माना. म्हणू नका म्हणत नाही मी आहे, आपलं शरीराचं नाव जे आहे ते मी आहे म्हणणं वेगळं, पण मानलंय का नाही, मी मुलगी आहे, मी होणारी पत्नी आहे, मी आई आहे, मी स्त्री आहे, हे सगळं मान्यता आहे ना, ही मान्यता चुकीची आहे. इसी परिणमन से संसार में अनेक प्रकार का दुख उत्पन्न करने वाले कर्मों का संबंध पाया जाता है. यही भाव दुखों के बीज है, अन्य कोई नहीं. इसलिए हे भव्य, यदि दुखों से मुक्त होना चाहता है तो मिथ्या दर्शनादिक विभाव भावों का अभाव करना ही कार्य है. इस कार्य के करने से तेरा परम कल्याण होगा. कोणाचं होणार? ज्यांनी आपली मान्यता बदलली त्याचं कल्याण होणार, अन्यथा परत परत या संसारात फिरत राहणार आहे, परत परत दुःख भोगत राहणार आहे. म्हणून एक कथा आली होती हो, सांग, त्या मिलिटरी मॅनची. तो मिलिटरी मॅन होता आणि तिथं कुठलं तरी युद्ध चालू होतं त्या देशामध्ये, आणि त्याची पोस्टिंग बरोबर त्याच्या गावाच्या बाजूच्या गावात झाली होती. पण खूप जोरात युद्ध चालू होतं आणि सगळीकडे बॉम्बस्फोट चालू होते, सगळे लोक मरत होते, काय काय युद्ध लढाया सगळं चालू होतं. आणि मग त्याच्यातनं ह्याला वेळ मिळाला म्हणून हा त्याच्या गावात जाणार होता, बाजूलाच गाव होतं म्हणून. आणि त्या गावात गेल्यावर त्याला दिसलं की इथं तर खूप मोठं नाश झालाय, काय ते बॉम्बस्फोटनी वगैरे म्हणून, आणि सगळीकडं डेड बॉडीज पडल्या होत्या. आणि मग आता हा चालत चालत त्याच्या घरापर्यंत पोचला. त्याला भीती वाटायला लागली की घरात कोण राहिलंय का नाही. आणि मग घरापर्यंत पोचला तर तिथं मोठ्या मोठ्या गाड्या उभारल्या होत्या घराच्या बाहेर, आणि असे प्रेतांचे ढीग पडले होते सगळीकडं. सगळे ते माणसं आलेले, जे मिलिटरीचे माणसं होते ते आलेले, सगळे त्या बॉडीजना कलेक्ट करून एका गाडीमध्ये भरत होते आणि एकत्र नेऊन त्यांचं सगळ्यांचं दफन करणार होते, सामुदायिक दफन. तर ह्याला भीती वाटली की आपल्या घरात कोण राहिलंय का नाही. तर जाऊन बघितलं तर घरच नव्हतं तिथं, म्हणजे ते बॉम्बस्फोटमुळे ते घर पण उद्ध्वस्त झालं होतं. आणि मग आता ह्याला त्याच्या बायकोला शोधतोय त्याची नजर, कुठं गेली बायको. त्याला कळालं की हे सगळंच नष्ट झालंय म्हणल्यावर बायकोसुद्धा मेली असणार. आणि त्याची नजर गेली त्या डेड बॉडीच्या त्या टेम्पोमध्ये, आणि सगळे एकावर एक टाकलेली कोण पण होती, माणसं ओळखायला येत नव्हती अशी सगळी शरीरं होती. आणि मग त्याच्यामध्ये गेल्यावर ह्याला पाय दिसले फक्त त्या टाकलेल्या त्या डेड बॉडीजमध्ये, आणि त्या पायात चप्पल होती ना, त्या चप्पलला ओळखलं ह्यानी की ही तर माझ्या बायकोची चप्पल आहे आणि ही नक्कीच बायको असणार. आणि त्याला कसं तरी वाटलं की ती पण आपल्या डोळ्यासमोर मेली. तर त्यांनी त्या माणसांना तिथल्या परमिशन मागितली की मला माझ्या बायकोचं दहन सेपरेट करायचं आहे, मी तिची बॉडी घेऊन जाऊ शकतो का. मग ठीक आहे म्हणले ते, आणि त्यांनी त्या पायासकट तिला बाहेर ओढलं त्या ढिगाऱ्यातनं. तर जेव्हा त्यांनी स्पर्श केला तिच्या पायाला, त्याला जाणवलं की तिचं बीट्स चालू आहेत, हार्टबीट्स चालू आहेत अजून, म्हणजे अजून मेली नव्हती ती. अयो, घाबरला का काय. आणि मग ते काढल्यावर त्याला इतका आनंद झाला की ती अजून जिवंत आहे, पण काय पण होऊ शकते कुठल्याही समयाला. लगेच त्यांनी तिला पाठीवर घातला आणि पळत पहिला हॉस्पिटलला नेलं, तिथे ट्रीटमेंट दिली आणि योग्य तिला उपचार मिळाला आणि ती बरी झाली. का तुम्हाला श्वास आला का काय. आणि मग ती सांगितलं की कालांतराने तिच्या पोटी जो मुलगा जन्मला ना, तो सगळ्यात मोठा योद्धा झाला असं काहीतरी दाखवलं. कशासाठी हो,
कोणाची पत्नी, कोणाचा मुलगा, माझा. म्हणजे हे सगळे भाव आहेत ना, या भावांनी हा जीव, गोष्ट नाही घडलेली, खरी घटना आहे ती पण. बरोबर, किती त्यात इन्व्हॉल्व झाला हो. ते मुलगा कोण, ते मिलिटरी मॅन कोण, त्याचे बायको कोण, लगेच त्याला जिवंत मिळाली की तुम्हाला किती आनंद झाला. पूजा. म्हणजे असं सगळ्याशीच इन्व्हॉल्व होतो आपण, लगेच या शरीराशी इन्व्हॉल्व होतोय, त्याच्यामुळं सगळीकडे दुःखाला प्राप्त होतोय. म्हणलं ना मागे एकदा असं, मग माझ्या आजोळी म्हणजे आईच्या माहेरी, तिथं तिथले लोक इतके हळवेत म्हण किंवा काय, असं इतकं घरोबा आहे तिथल्या सगळ्या घरांच्या मध्ये, आपुलकी, एक स्नेह वेगळंच. तर ते घराच्या समोरच हॉस्पिटल आहे होय, कारण त्या हॉस्पिटलमधले जे डॉक्टर आहेत वगैरे शेजारीच असल्यामुळे त्यांचं सगळं येणं जाणं बोलणं करणं सारखं, आणि ते पण गावातल्या सगळ्यांशी खूप चांगलं वर्तन त्यांचं, त्या डॉक्टरांचं. त्यामुळं कोण जरी आलं तिथं पेशंट, तरी त्यांना इंजेक्शन देताना त्यांना त्रास झालं की ते रडताना, हे आमच्या घरातले रडत होते. म्हणजे ते जे आजोबा वगैरे होते घरामध्ये, आणि ते जर हॉस्पिटलमधनं डेड बॉडी बाहेर पडल्यावर तर संपलंच. म्हणजे म्हणायचं आहे की दुसऱ्याचं दुःख बघवत नाही, किंवा मग त्यांच्याशी इतका एकोपा, चांगलं म्हणायचं का वाईट म्हणायचं, मोहीच बनवणार आहे असं कधी तुम्हाला समजणार वस्तू स्वरूप. आपलं आपल्याला सांगतात बघू नका म्हणून आपण दुसऱ्याचं बघून जर दुःखी व्हायला लागलो, रडू लागलो, कधी होणार हो आपण मग? असं बळ कधी येणार आपल्या ज्ञानामध्ये? होतो, दुःखी होतो ज्ञानीसुद्धा, कधी त्या सगळ्याला अज्ञानामध्ये वाहत जात असताना पाहून दुःखी होतो, ती गोष्ट वेगळी. किंवा एक व्यवहारामध्ये करुणा करायला जात असताना वगैरे दिसेल परिणती, पण जी परिणती तुम्हाला धर्मापासून दूर नेणार आहे अशा इमोशन्समध्ये अडकायचं नाही. माताजी सांगतात काय, भावना प्रधानी असतो तो धर्म करू शकत नाही. काय झालं की लगेच तुम्हाला इकडे डोळ्यात पाणी आलं, लगेच आपण हळवे झालो, दुसऱ्याचं दुःख बघून आपल्याला दुःखी झालो, आपण रडू लागलो. तुम्हाला तर काय ते TV सिरियल चालू असतील त्याच्यामध्ये त्यांनी पैसे देऊन एकमेकांशी काहीतरी केलेलं असतं, मारामारी केली असेल, कोण मेलं असेल, तुम्ही इथं न पैसे देता रडता बघून. ते का, अरे ती मेली, तो मेला, ती त्याला मिळाली नाही. म्हणजे म्हणले पैसे देऊन तुम्ही स्वतः कर्माचं आसरव बंद करताय. शाणे का वेडे हो? हा ना, म्हणायला किती सोपं आहे. वेडे. म्हणजे म्हणून सांगतायत काय, थोडंसं जाणा वस्तू स्वरूप काय आहे, आपण काय करतोय. वर्तमान तर वाया चाललाय, भविष्यसुद्धा आपला असाच व्यर्थ जाणार. म्हणून मला आता या मोहामध्ये अडकायचं नाहीच. म्हणून स्वतःला जाणा. हो, जाणा. हा मी निर्मोह परमात्मा आहे. पहा, या जगामध्ये माझे कोणीही इष्ट नाही, अनिष्ट नाही, प्रिय नाही, अप्रिय नाही. या शरीराचाही मला मोह नाहीच. शरीर परद्रव्य आहे. पहा, मी या शरीराचा करता नव्हतो, नाही, नसणारच. शरीरामुळे मला सुख दुःख नाहीच. मी तर स्वाधीन आहे, अनादि अनंत सुखी आहे. मी आहेच. ओम. विसर. नमो अरिहंता.